जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत सर्वसाधारण योजना 783 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना 147 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना 5.44 कोटी असे एकूण 935.44 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणांनी मार्च 2026 पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावं आणि ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नियोजन भवन इथं आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत दिले। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान अवतडे, सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे, अभिजित पाटील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर तसंच पोलीस अधीक्षक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते। दरम्यान जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर असलेला 857.84 कोटीचा सर्व निधी शासकीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी खर्च केलाय। त्याचप्रमाणे सर्व यंत्रणांनी नियोजन समितीकडून कामाच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात, प्रशासकीय मान्यतेकरता आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं। जिल्ह्यातील घरकुलाचा एकही लाभार्थी जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही। प्रशासनानं 134 घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे, तर उर्वरित 2000 लाभार्थ्यांना पुढील 1.5 महिन्यात जागा उपलब्ध केली जाणार असल्याचं यावेळी या बैठकीदरम्यान पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं। पाण्याच्या अनुषंगानं कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं 21 मे रोजी लावण्यात आली असून लोकप्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावं असंही त्यांनी सांगितलं। दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करू नये। छोट्या वाहनांवर मोठ्या दंडांची कारवाई करण्यात आल्याची तक्रार येत असून त्या अनुषंगानं परिवहन विभागानं याची दक्षता घ्यावी असेही निर्देश त्यांनी या बैठकीदरम्यान दिले। या बैठकीदरम्यान लोकप्रतिनिधींनी काही मुद्दे मांडले। शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली नाही, ती भरपाई त्वरित मिळावी। सांगोला तालुक्याकरता मान नदीत पाणी सोडावं। सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या निर्माण कराव्यात। तुषार व ठिबक सिंचन योजनेची सबसिडी शेतकऱ्यांना वेळेत मिळावी। सोलापूर शहरातील सुंदरम नगर इथं जलतरण तलाव महापालिका व क्रीडा विभागानं हाती घेऊन त्वरित सुरू करावा। अवैध डान्स बारवर कारवाई करण्यात यावी। सोलापूर शहराची स्वच्छता तसंच सिद्धेश्वर तलाव प्रदूषण थांबवण्याबाबत महापालिकेनं लक्ष घालावं। सोलापूर येथून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या अनुषंगानं कारवाई करावी अशा विविध मागण्या खासदार व आमदार यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या।